यवतमाळमधून 34 मुली बेपत्ता झाल्यात आणि त्यामुळे सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधल्या राळेगाव बंदची हाक दिली गेली आहे। त्यामुळे राळेगाव शहरातील संपूर्ण प्रतिष्ठानं कडकडीत बंद ठेवण्यात आलेली असून कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवलाय। राळेगाव आणि केळापूर कळंब तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्या असून मानवी तस्करी होत असल्याचा आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। तसंच हिंदूंच्या मुलींची परराज्यामध्ये विक्री करत असल्याचा आरोपही प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। त्यानंतर आज राळेगाव बंदची हाकही दिली गेली आहे। बातमी आहे यवतमाळच्या राळेगावमध्ये। केळापूर मतदारसंघ वनी मतदारसंघात मागील 6-7 महिन्यापासून असं लक्षात आलं की अनेक तरुणी अनेक महिला अचानक बेपत्ता होत आहेत। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। जी ऑडिओ क्लिप आमच्या हातात आली आहे ती ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली तर त्यातील संवादावरून लक्षात येतं की हे प्रकरण वर करणे केवळ बालविवाह एवढं नाही, तर याच्या पुढेही जाऊन बालविवाह सोबतच मानव तस्करी आहे, ऑर्गनचा याच्यामध्ये अडचण येऊ शकते, लव्ह जिहादचाही भानगड आहे, मनी ट्रेलिंग आहे। त्यामुळं यामध्ये पोलिसांनी तपास करावा अशी सर्व विनंती आहे। राळेगाव तालुक्यामध्ये हिंदूंच्या एकूण 34 मुली बेपत्ता असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला होता। त्यानंतर आज राळेगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, केळापूर, कळंब तालुक्यातील हिंदूंच्या अनेक मुली बेपत्ता तसेच मानवी तस्करी होत असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसात तक्रार देत दावा केला होता। तर हिंदूंच्या मुलींची परराज्यात विक्री करीत असल्याचा आरोपही प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे। त्यानंतर आज सोमवारी सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून राळेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आज राळेगाव शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने जी आहे ती कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। तर कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। तर मानवी तस्करी रॅकेटमधील उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन कठोर कारवाईची मागणी सुद्धा आता हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।